शार्क टैंक इंडिया और लॉरियल पेरिस ला रहे हैं शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। नमस्कार, मी गौरव देवदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा। मित्रांनो, काल रात्री अचानक मला असं वाटायला लागलं की हे जग म्हणजे नुसतं मोह माया आहे। गौऱ्या, काल रात्री जास्त झाली. बोला ग. खरं सांगतो मी तू. अरे काय आहे हे हास्य जत्रा? काय आहे हे फेटे कॉमेडीचे जहागीरदार? काय आहे हे विनोद? ट्रॉफी मात्र मस्त आहेत हा. ह्या सगळ्या मोहमायात मला अजिबात अडकायचं नाहीये. नको ते शूटिंग, नको ते प्रसाद खांडेकर वरचे विनोद आणि त्याची मिळणारी लिफ्ट. नको ते जुजबीच्या नावाखाली होणारे पोपट. आता मी ठरवलंय म्हणून ह्या सगळ्या गोष्टीपासून संन्यास घ्यायचा आणि तपश्चर्याला बसायचं. आता मी तप करतो. तोल गेला. बापरे, हायवेवरच्या ट्रकचा टायर निसटला वाटतं. आपला जीव जाण्यापेक्षा आपण टपावर बसलेलं बरं. Hilarious. 2019च्या निवडणुकीच्या अगोदर मेट्रोचं काम कन्फर्म होणार. असो, आपण तपाला बसूया. मेट्रो सॉरी वत्सा, हा? डोळे उघड. अप्सरा आलीये. हे अप्सर आहे? मला तो नुसता पसारा दिसतोय. काय रे, काय गेलं आतमध्ये? अयो, मोडलं की नाही. कपास, तू असं काय करून माझं तप भंग नाही करू शकत, कळलं ना? आणि काय ग, हे नृत्य होतं हे? अरे ह्याच्यापेक्षा जबरदस्त नृत्य मी करून दाखवतो. हा, हे दादूस वाजव रे. ये, कळलं? याला म्हणतात नृत्य. आता माझी तपश्चर्या भंग करू नको, कळलं काय? कॉर्नरलाच बसतो, कॉर्नरला. मी तुमचा तप नाही मोडला ना तर माझी नोकरी जाईल. अरे पण मी, सोडा ना. अरे पण तुला मी कुठं धरलंय? नाही सोडणार, सोडा ना. अजिबात नाही सोडणार. हे बघा, हा, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. काय ते? हे बघा, तुम्ही तप सोडला ना हा, तर मी तुम्हाला 3 वर देईन. म्हणजे हो, मी वरदान मागायचं, माझी इच्छा पूर्ण होणार? सगळ्या इच्छा पूर्ण होणार. अरे बाप रे बाप, खरंच? देवाने सांगितलेत याच्या 3 इच्छा पूर्ण करून टाक. वा 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 वा, ये. म्हणलं की मी वर मागू का लगेच? थांब वत्सा, काय? एक अट आहे वत्सा. अरे अट पूर्ण करणं हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. वत्सा, जे वर मागशील ते संस्कृत मध्ये मागावे लागतील वत्सा. मी या खेळातला ठाकूर आहे. माझे दोन्ही हात नाहीयेत. वत्सा,
तुम्ही स्वतः मागा वत्सा. हा म्हणजे स्वतः संस्कृत असं कंपल्सरी आहे का? अरे ऐक ना, आता कुठे मला जेमतेम मराठीतले जोडाक्षर जमता येते. जाऊ दे, तुला नाही जमणार, मी जाते. नाही सॉरी मी तयार आहे. प्लीज ऐका ना, मी तयार आहे. तयार आहे? मला ते 3 वर पाहिजे. हा हे ईश्वरा, हा. ही नर प्रथमवर पृच्छती. हो बरं, आता मी मागू. हे देवस्य जमते जमते. अहम आत. हास्य जत्राम जमतंय, जमतंय. प्रथम गच्छन्ति. तथास्तु. अरे बघ, तथास्तु. कोण आहे रे? देवदूतम देवदूतम. इदम नावम नंबरम सहीकरम. तू देवदूत आहेस की कुरिअर वाला आहेस? रेकॉर्डम देवम लागतम नो रिस्कम. हे जर संस्कृत असेल ना, तर असं संस्कृत मला पण येतं, कळलं ना? नाही, मग? तो इकडचा टेम्पररी माणूस आहे, त्याला माफ आहे. बाप आहे? निघतम जातम. देवाने मला वर दिलाय. बघा काय ते कुठे खेळलं. लवकर, लवकर. लय पॅकिंग करून दिली देवाने. बघ, बघ. अरे बापरे. नारळ, टावेल, टोपे. हे काय वत्सा, काय तू स्पर्धेतून बाहेर गेलायस. असं कसं? गच्छन्ती म्हणजे बाहेर जाणं वत्सा. नाही. अरे मला माहिती नव्हतं. टाइम प्लीज. मी काय बोललो होतो माहिती का, की मला ना मग पहिल्या नंबरला गच्च मिठी मारायची असं बोललो होतो मी. हा ते त्वम अंबस्य प्राणनाथ. म्हणजे काय? त्वम अंबस्य प्राणनाथ. हा म्हणजे काय? तुझ्या आईचा घो. देव बोलला आईचा गो. अयो देव, ऐका ना, मी काय म्हणतो, हे माझा पहिला वर कॅन्सल करा ना. तुम्ही सांगायला ते करायला तयार. हे कॅन्सल. है को इतना पतंगड़ बना रहे हो? अब पहला वरदान तो फुकट गया, अभी दूसरा वरदान है, अभी एकदम ठीक ठाक से मांगना बबुआ. मध्येच बिहारी कसं काय? मला माझे व्हेरिएशन्स देऊ दे रे, तू तुझं काम कर. मी पहिला नंबर डोक्यातनं काढला, पण आता मला जुजबी पाहिजे. यही संस्कृत में मांगना. शी! हे पण संस्कृत. ठीक आहे, आता अति शहाणपणा नको करायला. आपण इनामदारांची मदत घेऊया. समीर दादा, ते जुजबी कसं मागायचं संस्कृत मध्ये सांगा ना. अहम जुजबी देवो छो. शी! हे, अरे तर गुजराती मिक्स झालं. विशाखात आहे, तुम्ही सांगा ना प्लीज. अहम जुजबी ददामी. दादा मी ह्यांच्यावरती विश्वास ठेवू. बघ तू तुझं काय करायचं त्या. मला कळलंय. अहम जुजबी ददामी. तथास्तु. जुजबी. तूच परत. हे काय? इदम सहीकरम नंबरम स्वयं लिखम. हा देवदूत नाही, हा कुरिअर वाला आहे. देवदूतम. नाही काय कर, सही कर दे. हे घे, कुठे गेली? हे घे, सही केली. जा चल. घाणेरडा अक्षरम. हे काय? जुजबी. हे जुजबी. हो, आफ्रिकेतल्या जुज नावाच्या झाडाचं बी आहे. फार विषारी असतं. माणसाने याला किस घेतला ना, माणूस मरतो. अरे हे जुजबी नको रे यार, मला देवाने गंडवलं यार. हे जुजबी पाहिजे मला यार. त्वम अंबस्य प्राणनाथ. हा कळलं, आईचा घो कळलं. अरे हास्य जत्रा आणि स्वर घ्यायच्यामध्ये काहीतरी फरक ठेवा ना यार. किती इज्जत करतो देव पण माझी. जाऊ दे, जुजबी कॅन्सल नको. काय देवाने दिलेलं वरदान नाकारलंस. मग आता काय करू? आता तुला शिक्षा भोगावी लागेल. काय? देव सांगेल त्या व्यक्तीला तुला जुजबी द्यावं लागेल.
म्हणजे मी हो कुणाला पण हो नाहीतर विषारी फळाचा किस घ्यावा लागेल. नको 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 मी रेडी आहे सांगा. सांगा देवा, कोणाला जुजबी द्यायचे देवा? गिटार वालस्य वोटस्य. सॉरी मला माफ कर ना यार, अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम नॉर्मल. अरे आपण देवाण घेवाण, अरे एकदम नॉर्मल, टेन्शन नाही अजिबात. शी कसं वाटतंय ते? हे तो बोलला पाहिजे ना. अरे ए, हे काय केलं? हे चालतं जुजबी मध्ये, मॅडमला विचार. हे जुजबी चालतं. हा अरे आतापर्यंत जुजबी चष्म्यावर, केस लावलेलं डोक्यावर, हातावर, अरे सगळीकडे जुजबी दिलेला आहे. अरे इव्हन मफलरवर पण दिला जुजबी. विचार मॅडमला, मॅडम खरं सांगा हे चालतं जुजबी? बघितलं काय? हे बघ जुजबीच्या नावाखाली किती पोपट पद्धत बिचारे. हे चालतं, हे चालतं. कोई गल नहीं होई पुत्रा. तने छड्ड दिया. एक वरदान ढंग से मांगना नहीं आता, क्यों मांगते? अभी तीसरा वाला वरदान ढंग से मांगना. चल. हा मला तर हे, मला काहीच नको. मी तिसरा वरदान मागतो, गाडी मागतो. मी किती दिवस खांडेकरला लिप मागायची. नको नको आता घर बंगला काय नको, मी गाडी मागतो. गाडीला संस्कृत मध्ये काय म्हणतात? यान यान काय म्हणतात? यान. यान म्हणतात. एकच नूतन वाक्यम. फंबलम फंबलम. ही बातमी देवापर्यंत पण गेली. सॉरी देवा, परत. एकम नूतन यानम आवश्यकम. तथास्तु. देवा थँक्यू, देवा थँक्यू. इकडे ही गाडी कोणाला? चुकम चुकम गौरव मोरम. यास गौरव मोरम. सरप्राईजम. या सरप्राईज. हे घेवम. हाँ. निघ तू. येतम हा. अरे कोण होता? ही गाडी दिली मला. ही गाडी चालू. मी ही गाडी चालू ही गाडी नको. नाही पाहिजे मला. तू रिक्षावर मला नाक्यापर्यंत सोड. ये. नाही रिक्षा मस्त आहे, रिक्षा भारी आहे. हे बघ, रिक्षा. ए तुझे तीन वरदान पण मोडलेत. आता तुझ्या पापाचा घडा भरलाय. ऐक ना, एक शेवटची संधी दे ना मला. मला एक वर मागू दे. मला घर गाडी बंगला काही नकोय, पण एक अशी गोष्ट मागू दे ना जी प्रत्येक कलाकाराला पाहिजे असते. प्लीज. हा, चल रडू नकोस. रिक्वेस्ट करतोयस म्हणून. मराठीत शुद्ध मराठी, हा. नाही तर डायरेक्ट फिल्टर पाडा काटायचा. चल लवकर. देवा, मी एक कलाकार आहे, मला दुसरं काही नकोय. मला फक्त रसिकाच्या गळ्यातलं ताईत बनव. तथास्तु. अय्या हे काय? माझ्याकडे ताईत आलं. अरे रसिका वेंगुर्लेकरच्या गळ्याचं ताईत नाही, रसिका प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत. कोण आहे को तुमचा देव? प्रसादेंद्र खांडेश्वरेश. मला वाटलंच होतं, म्हणून माझा एवढा अपमान करताय. अगं तू अप्सरा, तू नाग नमस्कार मंडळी, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्कार सोहळ्यात आणि प्रकट मुलाखतीत. आजचे सत्कार मूर्ती आहेत विनोदाच्या जगतातला नवा ध्रुव तारा. हो, सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीचे विजेते आणि ज्यांना कॉमेडीचे जहागीरदार हा किताब मिळालाय. नाही सर, असे वन अँड ओनली दी गौरव मोरे. Yes, I am Gaurav More from Powai Filter Pada. वा वा वा. सर प्लीज बसा ना सर. ओके, थँक्यू. Please. अरे वनिता, हा. सॉरी, सोफा आहे. मला वाटलं वनिता आहे. वासो. हा, तुम्ही कोण? सर मी या शोची अँकर सर. अँकर? Yes. मला वाटलं पाण्याचा टँकर आहे. क्या बात
होते यार, इट्स माय USB. आल्या काहीतरी बोलायचं. हे असेच Yeah. असेच विनोद वनिता मॅडम वर केलात म्हणून तरलात तुम्ही पहिल्या सीझन मध्ये, हे लक्षात असू दे. ओ असं सोडून द्या सगळं, ते मी सर विसरलोय. ठीक आहे सर, तुमच्या पार्टनर वनिता खरात का नाही आल्यात? माज का म्हणजे? पहिला सीझन जिंकल्यावर तिला एवढा माज आला ना की अजिबात मला विचारू नका. अच्छा. अरे आजकालच्या नवोदित कलाकारांना अच्छा. या नवोदित कलाकारांना खूप आश्चर्य, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, खूप माज आहे. अच्छा. एवढा माज. आजकालच्या नवोदित कलाकारांना? हो. सर आजकालच्या नवोदित म्हणजे सर तुम्ही काल परवा चालत नाही का? पण माझे पाय जमिनीवर आहेत. हा? तुम्ही अंगठे पकडून दाखवा. असो काही हरकत नाही. मी वनिताला फोन केला होता, तर वनिता मला म्हणाली की तिला जरा गिल्ट फील होतंय. कशाबद्दल? ते गौऱ्या, तो सीझन मी तुझ्यामुळे जिंकले, मग तिकडे मी बोलणार काय, आणि बोलण्यावर आठवलं भाषेवर प्रभुत्व पाहिजे. अच्छा. भाषा स्वच्छ पाहिजे. वनिताचं म्हणणं होतं की मी तिकडून बोलू काय, अच्छा. अख्खा सीझन तुम्हाला मदत केलेली आहेस. तर मी बोललो इट्स ओके. आता मी काय बोलणार त्याच्यामध्ये. आणि मग तिला म्हटलं, मी तुम्हाला खरं सांगू ना, हा हा. अख्खा सीझन मी तिला मदत केलेली आहे. हा. मी एकटाच विनोद करायचो, ती पोत्यासारखी उभी राहायची. हो अरे तुम्हाला खरं सांगतो, ती बिचारी एकदम अशी बुजरी होती, घाबरलेली. सेटवर तिला कोणी रिस्पेक्ट देत नव्हतं, सगळे मलाच रिस्पेक्ट देत होते. तुम्हाला माहिती आहे, आय एम ट्रुली टॅलेंटेड Yes, पीपल. yes. तर असं आहे ते. आणि वनिता तशी मनाने खूप मोठी आहे, खूप चांगली आहे. आता तिला अभिनय येत नाही हा काही आजार नाहीये ना. असो. सर आपण पुढे वळूया का सर? हो ओळूया बिंदास. हा. सर या शो मध्ये तुम्हाला दोन्ही जजेसने खूप एनकरेज केलं, त्याच्याबद्दल काय सांगाल सर? हा? हा म्हणजे त्यांनी एनकरेज केलं मला. पण ऍक्च्युली हे एक्सक्यूज मी, हे सगळं ऑफ द रेकॉर्ड आहे प्लीज. मोठा. हा सर मोठ्याने बोला ना, काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या इथे. तुम्हाला खरं सांगू ना, सई तामणकर, हा. प्रसाद ओक आणि गौरव मोरे. आणि गौरव मोरे? येस. बापरे. अभिनयात मी त्यांना सिनियर आहे. म्हणजे मग कसं? अरे जज म्हणून त्यांचं हे पहिलंच काम आहे ना. हो. ऍक्टर म्हणून मी इथे किती वर्ष काम करतोय. या स्टेजवरती तुम्हाला माहित आहे, मी असं एकदम फ्रीली वावरतो. म्हणजे वय कलाकार. हा म्हणजे वय कलाकार सारखं वावरतो. आणि असं फिरत असताना प्रसादला मी बघितलं. प्रसाद म्हणजे जरा आमची ओळख चांगली आहे म्हणून. आणि मी म्हटलं काय एवढं काय घाबरण्यासारखं. बोला अरे काय नाही यार, मग जज म्हणून पहिल्यांदाच काम करतोय, तर मला काही जरा टिप्स. म्हटलं प्रसाद करशील. क्या बात आहे. डोंट वरी यार, डोंट वरी, करशील. मी आहे ना. आता मी बघ इतकी वर्ष करतोय ना काम, नो प्रॉब्लेम. मी सांगेन तुला. तर मी त्यांना काय सांगितलं की वाक्यांवर लक्ष नको देऊ, अप्रोच महत्वाचा. येस. जज म्हणून काहीतरी वेगळं शोध. यांचं नाव काय, हे ग्रीन. हे प्रसाद. आज ते प्रसाद. तर मी त्याला सांगितलं की काय म्हणायचं, प्रसाद नावातच टॅलेंट आहे यार. अच्छा. आणि परफॉर्मन्स जर चांगला झाला ना, की माझा अत्यंत घाणेरडा परफॉर्मन्स होता, वाईट परफॉर्मन्स. म्हणजे हे तुम्ही सांगितलं? हे मी स्पॉन्टेनियसली मी मला सांगितलं. असं वाटलं की ते एवढे स्पॉन्टेनियस आहेत असं. कसं हा? असो. आणि सईबद्दल म्हणाल गेलं तर सई जरा बावरलेली, थोडंसं घाबरलेली, हंबल, आणि वाक्यांमध्ये मी फंबल, म्हणजे असं व्हायचं. तर मी गोस्वामींना त्यांना सांगितलं की बघा सर, वाक्य महत्वाची नाहीयेत, अप्रोच महत्वाचा आहे. हे गोस्वामींना मी सांगितलं. गोस्वामी आणि सईला? हा. तर मी सांगितलं की असं हसताना असं उठायचं, चेअरच्या मागे जायचं, असं करायचं. दॅट इज अ बॉडी लँग्वेज ची मी शिकलेलो आहे. आणि मी सईला सांगितलं. आणि मोठे मोठे कोण? सचिन मोठे. अच्छा. हा, त्यांचं काय? त्यांना मी बाजूला घेतलं आणि बोलले बघा सर, माझ्याकडे काही पश्चिम महाराष्ट्राचे शब्द आहेत. पश्चिम, हे तुम्ही सांगितलं. सर ऍक्च्युली ते पश्चिम असं असतं. तर पश्चिम महाराष्ट्राचे काही शब्द माझ्याकडे. शब्द आज वाटतंय निरोपाचा नारळ. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा सरांसाठी. ओके सर कंटिन्यू. तर मोठ्यांना मी सांगितलं की काही शब्द माझ्याकडे आहेत, ते सई वापरते की काय गच्चीत जाळ? गच्चीत नाही हो, चक्कीत जा. अच्छा, चक्कीत जाळ. तुम्ही तर माझ्यापेक्षा बंपर आहात. आणि चक्कीत झालं. जा. आणि मग मी सांगितलं. मग आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्लीज कोणाला बोलणं, काही ऑफ द कॅमेरा. फायनलचं स्किट संपलं, मी माझ्या गाडीजवळ उभा होतो. प्रसाद आला आणि मला म्हणाला, गौऱ्या यार तुझ्यामुळे मी हे करू शकलो यार, थँक्यू सो मच.
यापुढे दर गुरुपौर्णिमेला मी तुला फोन करत जाईन. मी वनीला ऍक्टिंग करता करता आता डिरेक्ट पण करायला लागलोय. म्हणजे कसं आता मी वनीला घेऊन एक फिल्म करणार आहे, कोणती कच्चा कलिंगड. मी त्यांना प्रचंड फॉलो करतो ना, म्हणून कच्चा कलिंगड बनवणार. म्हणजे का त्यांनी कच्चा लिंबू बनवला म्हणून. अच्छा हा. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सर ते तुमचं फायनलचं स्किट मोठे यांनी लिहिलं होतं, सचिन मोठे, हे खरं आहे? प्लीजच मला जरा पाणी पिऊ द्या. हे सगळं अफवा आहेत. म्हणजे स्किट मीच लिहिलं होतं. नाही नाही सर, खाली नाव आलं होतं की सचिन मोठे लेखक. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, हा. वयाने मोठे आहेत, सिनियर आहे, म्हणून त्यांचं नाव मी स्किटला दिलं. अच्छा म्हणजे आता ह्या वयात त्यांना काय त्रास द्यायचा ना आपण. मला असं वाटतंय मला नवीन काम बघायला पाहिजे. ज्या अर्थी मला दिलंय बोलायला. असो, सर कार्यक्रमात आपण पुढे वळूया. तुमचे काही जुने मित्र आलेत सर, त्यांना आपण भेटूया. माझे हो, राकेश जाधव. हो. त्यांना तुमच्या यशाबद्दल काय वाटतंय सर, आपण थेट ऐकूया. एक मिनिट, कोण आले? राकेश जाधव. ओ माय गॉड, राक्या. येस कैसा है मेरा भाई? राकेश जाधव. या राकेश. राकेश जाधव. सॉरी ते नाश्ता करत होतो, सॉरी. एक मिनिट, हा कोण आहे? राकेश जाधव. चल रे. हा राकेश जाधव नाही. ए कोण आहे बाबा? बरं कोणाबद्दल बोलायचंय? गौरव मोरे बद्दल. हा माझा मित्र राकेश जाधव नाही. ए बाबा चल ना, बोलू दे ना मला. 2 वाक्य मेले ते घेऊ दे ना, गप ना जरा. सर ऍक्च्युली काय ना, इथे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या नातेवाईकांचा रोल हाच करतो. अरे पण हा सर राकेश जाधव, काय वाटतंय तुम्हाला यांच्याबद्दल? अरे यार गौऱ्या, अरे माटुई, हा? आपण काहीतरी भेटूई, हा? अरे चुटी, हो? कुठे होता एवढे दिवस? हा, तुझ्या टुईवर फटके दिले पाहिजेत. अरे आय एम अ सेलिब्रिटी यार. अरे सेलिब्रिटी तुझ्या टुई मध्ये, हो. कळलं का? अरे हा अरे हा चालू शो मध्ये शिव्या देतोय. अरे शिव्या कुठे दिल्या, म्यूट केलं ना. काय म्यूट केलंय? आता बाहेर जाऊन म्यूट करण्यापेक्षा आमचा ऍक्टरच डायरेक्ट म्यूट करतो सर. अरे पण तो कसा बोलतो यार? 2 मित्र भेटल्यावर अजून वेगळं काय बोलणार ना सर. काय बोलणार? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राकेश जाधव यांच्यासाठी. वा वा. एक मिनिट. अरे ह्याने फक्त मला शिवाय दिला, हा काय बोललाच नाही. नाही सर, एक मिनिट. आता अजून नातेवाईक तुमचे इथे आले आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार. माझे नातेवाईक आता आले आहेत गौरव मोरे यांच्या मावशी. मावशी आले? मावशी हा मगाचाच माणूस आहे. हा माझी मावशी नाहीये, कळलं ना? नाही नाही, ही तुमची मावशीच आहे हो. अशी कशी? नमस्कार, हु गौऱ्यानी मावशी बोलू छू. मारो गौऱ्या सरच छे. माझी मावशी गुजराती नाहीये. 1 मिनिट सर, तुम्ही पूर्ण सीझन काहीच व्हेरिएशन दिले नाहीत. मावशी देते, तिला देऊ दे ना सर. ठीक आहे सर. सर आपण कार्यक्रमात पुढे वळूया. सर आपण रॅपिड फायर राऊंड खेळूया. हा राबीड. याला घालवा आधी. नाही सर, खरं. याला घालवा आधी. सर एक मिनिट, खरं की खोटं तोच सांगणार आहे सर. तुझं काम कर ना, चल ना. सर सर मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याचे तुम्ही पटापट उत्तरं द्यायची सर. रॅपिड फायर राऊंड आहे. सर तुमची पार्टनर वनिता खरा, तिने पहिल्या सीझन मध्ये केलेले काही वेगवेगळे कॅरेक्टर्स, 3 कॅरेक्टर्स. बिहारी लहान मुलगी, एका स्किट मध्ये 3 वेगवेगळे कॅरेक्टर आणि एरोप्लेन. नाही सर, एअर होस्टेस असेल का? ओ सॉरी ते वनिता आणि प्लेन मला सगळं सारखं वाटलं म्हणून बोललो. ओके सॉरी. हा पुढचा प्रश्न सर, फायनलच्या स्किट मध्ये तुम्ही स्वतःहून घेतलेला एक पंच, तुमचा स्वतःचा. ओके. माझ्याकडे काय बघतो, उत्तर दे चल. सर पटकन. सर रॅपिड फायर आहे, पटकन सर. मग घाणेरडा माक्षरम. ए माझा होता तो, अख्ख्या जगाला विचार. सॉरी सर तुमचं काही पटकन सर. वनिताचा डान्स. नाही सर, तो वनितानं केला होता ना सर, वेगळं. मग ठोकळा तुटला होता तो. सर ते ठोकळ्याचे कष्ट होते ना. त्याने उत्स्फूर्तपणे दिलेला पंच होता सर. बघा ठोकळ्याने सुद्धा व्हेरिएशन दिले. अरे काय तुम्ही यार, मला काहीतरी वेगळं विचारावं तुम्ही. ओके सर, फॉरगेट इट. हा. आपण वेगळं हा, वेगळं. वेगळं. चला पटकन सांगा, आवडती जोडी विशाखा समीर की प्रसाद नम्रता? विशाखा समीर, नम्रता प्रसाद. एकदम फालतू उत्तर दिलंय सर. सचिन मोटे की सचिन गोस्वामी? सचिन सर. ग्रेट ग्रेट. अरे काय ग्रेट, बुडबुड आले बघ. एक मिनिट. ओके पुढे. सर
मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला हा. सर तुम्ही खरं बोललात तर तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाईल हो? हो आणि खोटं बोललात तर हॉट चिमटा दिला जाईल काय दिला जाईल हॉट चिमटा मला आवडेल हा शो हा खेळ पण आवडेल विचारा सर पहिला प्रश्न आहे येस हा शो तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकलायत खरं की खोटं हे खरं ही काय होती कौतुकाची थाप सर ही कौतुकाची हा. घरी कोणाला देऊ नका नाही सर सर दुसरा प्रश्न हा. या शो मध्ये तुम्ही स्वतःच्या कॅरेक्टर्स वरती खूप खूप मेहनत घेतली सर खरं की खोटं खरं क्या बात आहे क्या बात सर सर तिसरा प्रश्न प्रसाद खांडेकरचा तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचा वाटा आहे सर खरं की खोटं खोट क्या बात आहे सर आता मला ते काय म्हणलं तुम्ही हॉट चिमटा हॉट चिमटा प्लीज बने प्लीज हॅलो, हॉट चिमटा हॅलो. बने कशाला हॉट चिमटा सर अरे तुम्ही बोलत ना हॉट चिमटा नाही सर बने कशाला पाहिजे अरे पण हॉट चिमटा एक मिनिट, लवकर. तुम्ही मला इथे बोलू माझा नाही, अपमान सर, करताय हॉट चिमटा ए, घेतला